नमस्कार. आपण आज राजेंद्र गुजर यांच्या शेतामध्ये शेंदुर्णी या ठिकाणी आलेलो आहे. यांनी ऑलरेडी कॉटनसाठी आणि सीताफळासाठी आपलं प्रोडक्टची वापर या ठिकाणी केली. तर आतापर्यंत सीताफळाचा जो भाग आहे त्याच्यावरती आपलं प्रोडक्ट वापरलं होतं 2 महिने अगोदर. म्हणजे ज्यावेळेस कळी सुरू झाली त्यावेळेस यांच्या शेतात प्रोडक्ट वापरलं होतं. तर यांच्याकडनं आपण माहिती करून घेऊ की बाबा बायोफिट प्रोडक्ट वापरल्याच्यानंतर काय रिझल्ट आला नेमका. कारण कसं असं शेती करताना आपल्याला त्याचे प्रत्येक पिकावरती काय रिझल्ट येतात, कारण प्रत्येकाचा रिझल्ट हा येण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. तर त्याच्यातलं यांच्याकडनं आपण माहिती घेऊ. हे चांगले सदन शेतकरी या ठिकाणी आहे, तर आपण त्यांची ओळख करून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? राजेंद्र कडोबा गुजर, राहणार शेंदुर्णी. असं का? हो. बरोबर. आता आपलं प्रोडक्ट तुम्ही सीताफळ वापरलं का? हो, कॉटनला पण वापरलं? कॉटनला वापरलं. बरं, काय फरक वाटतो कॉटनमध्ये? कॉटनमध्ये बी बराचसा फरक आहे आणि सीताफळची जी गळ होते हा. ती गळ थांबलेली आहे. कारण तुमचं प्रोडक्ट वापरलं तेव्हा नेमकं कळी अवस्थेत होतंय. हा हा हा. आणि त्या कळीमध्ये जे फळं, काही फळं थांबता, काही गळून जातात. बरोबर. हा. मग त्या कळीच्या पिरियडमध्ये तुमचं औषध फवारल्यामुळे भरपूर ते फळं तयार झाले, त्याची गळ कमी झाली. बरं, मग आता फळाची साईज कशी वाटते फळ तुम्हाला? मला दाखवू शकता का जरा? मग हे काय फळ भरपूर आहे ना, मोठी साईज मध्ये फळ आहे. हे बघा, हे इकडे मोठ्या साईजचे फळ आहे. हे इकडे त्या झाडावर पण तसेच आहे. हे असे साईज मोठी आहे ना. साईज मोठी ना. आता महिना कुठला आपला सध्या? आता ऑगस्ट चालू आहे. 29 तारीख आहे. बरोबर. झाडाला माल कसा आहे? माल बी चांगला आहे. कारण माल जो आहे ना तो माल असा मधल्या साईडला असतो हा, आणि मधून जास्त आहे राहत. बरोबर, म्हणजे मधून जास्त दिसतो. म्हणजे फळाची साईज पण कशी झालेली? एकदम फळाची साईज चांगली झाली आणि पाल्यात आहे ना ती. असं बरं. ग्रीनरी कशी वाटते झाडाची? ती चांगली आहे एकदम. क्वालिटी मध्ये झाड वाटत. चालतं. आपल्या फवारणी किती केला आतापर्यंत? फक्त एकच फवारणी झाली. एकच फवारणी झाली फक्त? एकच झाली. बरं, घ्यायची दुसरी फवारणी. म्हणजे एका फवारणी तुम्हाला आलेला हा रिझल्ट? एकाच फवारणीत. बरं बरं. म्हणजे असे फळ या ठिकाणी तयार होतात, म्हणजे फळं चांगले झालेली. बरोबर की नाही? बरोबर. तर खालून काही दिलं का आपण डोस त्याला आपल्याकडनं? अजून नाही दिलं काही खालून. आता याचा द्यायचा आहे NPK म्हणा किंवा. बरं बरं. म्हणजे हे किती झाड आहे तुमचं टोटल? आता हे आमचं 700-750 झाडे. 750 झाडे. बरं, 750 झाडाला किती पंप लागले होते फवारणी करायला तुम्हाला? आम्हाला साधारण 12-13 पंप लागले. 12-13 पंप लागले होते. म्हणजे साधारणतः स्टीमरी जर विचार केला तुम्हाला अर्धा लिटरचं स्टीमरीच लागलं, अर्धा लिटरचं शेत लागलं, बायानं लागलं 100 ml. 100. म्हणजे डोक्यावरनं पाणी जर विचार केला तर तुमचं 1800 रुपये सगळा कार्यक्रम झालेला आहे. बरोबर बरोबर. म्हणजे 750 झाडांना फवारणी फक्त 1800 रुपये झाली आपली ना? 1800 रुपये. म्हणजे जास्त खर्च काहीच नाही. म्हणजे स्वस्तात पडलं ना आपल्याला? स्वस्तात पडलं. बरं, तुम्ही समाधानी आहे ना? पण समाधानी आहे. बरं. अजून महत्वाचं, अशी नवीन गुंडी तर तयार होते अजून त्याच्यामध्ये? ही छोटी आहे. हा हा हा. पण याची पहिली फूट आहे ना ती पहिलीच थांबल्यामुळे हा हा. माल व्यवस्थित तयार होतोय ना. मग बरं बरं. आता हे जे काळे झालेले नवीन आहे का जुने? नाही, हे जुने आहे. ते याच्यातले जे असतं ना, काही गळ होताना ती खराब होतात ते फळ आहे. असं आहे का? बरं बरं. असे ऊन गळून जात होते पहिले. बरोबर. म्हणजे याचा लाग पण छान आहे. म्हणजे या झाडाला माल पण चांगला भेटेल तुम्हाला? माल चांगला भेटेल. प्रत्येक झाडावर चांगला माल आहे. हा ना. आणि पूर्वी कसं होतं, मला ते बाकीचा अनुभव नसल्यामुळे गळून जात होते. भुट्टांनाच गळ जास्त व्हायची. आता हे गळ कमी झाल्यामुळे सारखे फळं दिसतील तुम्हाला. हा ना. साधारण म्हणजे वन टाइम सेम जे क्वालिटी मध्ये येतात ते आपल्याकडे या ठिकाणी 2-3 तोड्यामध्येच बाग खाली होईना. असं ना. सारखा फुटवा दिसतो तो. म्हणजे शेतकऱ्यांनी ऑलरेडी आपलं प्रोडक्ट वापरलं पाहिजे. हा, गळ कमी होते ना त्याच्यामुळे. आणि असे जास्त कमी जास्त फूट नाही मग ती. नाही ना. व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. हा. 2-3 तोड्यात बाग खाली होऊन जाईल. बरं, मोकळून जाऊ, टेन्शन राहणार नाही आपल्याला. मधून बाग किती माल आहे. अरे बापरे, भरपूर. हे बघा, हे बघा, हे बघा, इकडे बघा, इकडे खालून, हे इकडे बघा. अरे खालून जबरदस्त माल लागेल. म्हणजे झाड पण छोटे, छोट्याच्या मानाने पण माल या ठिकाणी चांगले. माल चांगला. म्हणजे हे बघा तुमचा माल. समाधानी सर तुम्ही? समाधानी. ओके, धन्यवाद तुमचे. अरे वा वा. हा गोड्या. असं खालून माल आहे. मधून पाल्यामध्ये माल असतो. असं मधातून जास्त माल असतो. बरोबर. माल भरपूर लागलेला आहे. म्हणजे खालून माल ऍक्च्युअल मध्ये बाहेरून दिसत नाही. बाहेरून फक्त ग्रीनरी दिसते आपल्याला. पाला दिसतो, खालून माल जास्त. चालतं. धन्यवाद सर, तुम्ही प्रोडक्ट वापरलं आणि लोकांना सांगितलं सल्ला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.